नमस्कार, मी ईशा जगताप. हितगुज कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. आज आपण विशेषतः लहान मुलांवरील उपचाराबाबत जाणून घेणार आहोत. आपला विषय आहे बालरोग आणि नवजात शस्त्रक्रिया. याबाबत माहिती देण्यासाठी आपल्याबरोबर आज उपस्थित आहेत डॉक्टर अश्विनी खानोलकर. नमस्कार. नमस्कार. डॉक्टर अश्विनी खानोलकर या नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटलमध्ये पेडिएट्रिक सर्जरीच्या कन्सल्टंट आहेत. त्यांनी मुंबईच्या जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमधून जनरल सर्जरीमध्ये DNB केलेला आहे. तसंच दिल्लीच्या मौलाना आझाद मेडिकल कॉलेजमधून त्यांनी पेडिएट्रिक सर्जरीमध्ये सुपर स्पेशालिटी केली आहे. तसंच 4 वर्ष ॲडव्हान्स लॅप्रोस्कोपीमध्ये अनुभव घेतलेला आहे. त्यानंतर पेडिएट्रिक रोबोटिक सर्जरीमध्ये त्यांनी फेलोशिप देखील केलेली आहे. पेडिएट्रिक सर्जरीमध्ये त्यांना व्यापक असा अनुभव आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी अनेक शोधपत्र सादर केले आहेत. आता आपण चर्चेला सुरुवात करूया. डॉक्टर, बालरोग सर्जन होण्यासाठी नेमकी कोणती कौशल्य आवश्यक असतात? लहान मुलं ही अतिशय डेलिकेट आणि इनोसंट असतात. त्यांच्यात शस्त्रक्रिया करायला फक्त वैद्यकीय ज्ञान नव्हे तर संयम आणि सहानुभूतीची पण गरज असते. तर ह्या करण्यासाठी आपण फक्त आमचं मेडिकल एज्युकेशन नाही तर अजूनही भरपूर एक्सपोजर घ्यावा लागतो आणि त्यांच्यावरती शस्त्रक्रिया करावी लागते. अगदीच. खरं तर पेडिएट्रिक सर्जरीमध्ये स्पेशलायझेशन करणं हे आपल्या भारतात दुर्मिळ आहे. त्यातही आपण मिनिमली इन्व्हेसिव्ह सर्जरीमध्ये स्पेशलायझेशन केलेलं आहे. त्यासाठी नेमकं कोणतं प्रशिक्षण घेतलं जातं आणि कोणती कौशल्य आवश्यक असतात? पीडियाट्रिक सर्जरी हे अतिशय डेलिकेट आणि प्रिसाईज ब्रांच आहे. ह्याच्यात आम्ही एकदम डेलिकेट सर्जरीज, नाजूक सूक्ष्म सर्जरीज करतो आणि ते अचूकतेने करावे लागतात. ह्यासाठी भरपूर अभ्यास आणि प्रॅक्टिस करावी लागते. त्याच्यासाठी मी माझं MCH सुपर स्पेशलायझेशन मौलाना आझाद मेडिकल कॉलेजमधून केलं. त्यानंतर मी ॲडव्हान्स लॅप्रोस्कोपिक सर्जरीमध्ये मुंबईच्या भरपूर सिनियर कन्सल्टंट्सकडनं ऑब्झर्वेशन आणि प्रॅक्टिस करून घेतलं आणि त्यानंतरही मी रोबॉटिक सर्जरीमध्ये फेलोशिप देखील केली आहे. अगदीच. मिनिमली इन्व्हेसिव्ह सर्जरी म्हणजे काय डॉक्टर? ज्या आपल्या पारंपरिक सर्जरी असतात, शस्त्रक्रिया असतात, त्यात आणि या शस्त्रक्रियांमध्ये नेमका काय फरक असतो? पारंपरिक ज्या शस्त्रक्रिया असतात त्याच्यात आम्ही पोटावर जिकडे पण सर्जरी करायची आहे तिथे एक मोठा कट घेऊन सर्जरी करतो. पण मिनिमल इन्व्हेसिव्ह सर्जरी म्हणजे छोट्या छिद्रांद्वारे आम्ही एक कॅमेरा आतमध्ये घालून छोटे इन्स्ट्रुमेंट्स, हे छिद्र 5 mm 3 mmचेच असतात आणि त्यात आम्ही आमचे सगळे सर्जरी करून बाहेर येतो. त्यामुळे बाळांच्या पोटावर मोठे कट्स येत नाहीत. अगदीच. लहान मुलांमध्ये शस्त्रक्रिया करताना कमीत कमी आक्रमक तंत्रांचा वापर केला जात असणार. यामध्ये ज्या प्रामुख्यानं सर्जरी केल्या जातात त्या नेमक्या कोणत्या आहेत? सो मिनिमल इन्व्हेसिव्ह सर्जरी म्हणजे लॅप्रोस्कोपिक सर्जरी पण, थोरॅकोस्कोपिक सर्जरी पण, रोबॉटिक सर्जरी, हे सगळेही मिनिमल इन्व्हेसिव्ह सर्जरी आहेत. लॅप्रोस्कोपिक सर्जरी म्हणजे छोट्या छिद्रांद्वारे पोटातल्या सर्जरी. जसं कॉमनली आम्ही अपेंडिसेक्टॉमी करतो, गॉलस्टोनचे सर्जरी करतो. पण लहान मुलांमध्ये स्पेशली ह्या सर्जरी म्हणजे कोणत्या? हे कंजनायटल जे प्रॉब्लेम्स असतात, जे बाय बर्थ प्रॉब्लेम्स असतात, कोलेडोकल सिस्ट आहे, हर्शस्प्रंग्स डिझीज आहे, अनडिसेंडेड टेस्टिस आहे किंवा हर्निया, माल रोटेशन म्हणजे बाळाच्या आतमधली जी आतडी आहे ती फिरलेली असते, किंवा पायलोप्लास्टी, किडनीची जी नळी असते त्याच्यात ब्लॉकेज असतं, किंवा थोरॅकोस्कोपिक सर्जरीज म्हणजे छातीच्या आतमध्ये जे सर्जरीज असतात, जे अन्ननळिकेची सर्जरी आहे किंवा जे लंग्सचे सर्जरी आहेत किंवा डायफ्रामॅटिक हर्निया जी सर्जरी आहे, हे आम्ही थोरॅकोस्कोपिक मिनिमल इन्व्हेसिव्ह कॅमेरा घालून करतो. आणि रोबॉटिक सर्जरी लहान मुलांमध्ये मेनली रिकन्स्ट्रक्टिव्ह जे सर्जरीज असतात आमचे, ज्याच्यात आम्हाला काही
परत शिवावं लागतं त्या सर्जरी, जसे कोलेडोकल सिस्ट, पायलोप्लास्टी, हर्षब्रंग्स डिसीज, हे सर्जरीज ज्याच्यात मेन रिकन्स्ट्रक्टिव्ह जे प्रोसिजर्स असतात ते करतो आम्ही. आणि मग ट्यूमर, येस, लहान मुलांमध्ये पण कॅन्सर होतो आणि ते कॅन्सर आम्ही मिनिमल इन्व्हेजिव्ह तरीकेने पण काढू शकतो. मोठा कट करायची गरज नाही. हे किडनीचे ट्यूमर असतात, टेराटोमा म्हणजे ज्या सेल्सने बाळ बनतात त्या सेल्सचे ट्यूमर असतात, ते आम्ही मिनिमल इन्व्हेजिव्हने करू शकतो आणि पूर्णपणे ट्रीट करू शकतो त्या बाळाला. आपल्या बाळावर शस्त्रक्रिया होणार या विचारानेच पालक चिंतेत येत असतील. आपण त्यांची समजूत कशी घालता, त्यांना शस्त्रक्रियेची प्रक्रिया कशी समजावून सांगता? सो पालकांना सगळ्यात आधी जेव्हा हे कळतं की माझ्या बाळाला सर्जरीची गरज आहे, तेच त्यांच्यासाठी शॉक असतो. जे माझ्याकडे येतात त्यांना स्पष्टपणे समजवून सांगते की आपण काय प्रक्रिया करणार आहोत, त्याचे काय फायदे आहेत, ते का करण्याची गरज आहे, त्याचे जोखीम काय आहेत, काय कॉम्प्लिकेशन्स असू शकतात, पुढे जाऊन त्याचे सुधारणे कसे होतील बाळात, हे सगळे मी त्यांना डिटेलमध्ये एक्सप्लेन करते. त्यांचे जे प्रश्न असतात तेही व्यवस्थितपणे शांतीने त्यांना एक्सप्लेन करते. आणखी भरपूर प्रश्न असतात. साधारण कोणते प्रश्न विचारतात पालक? सो सगळ्यात आधी तर त्यांचा प्रश्न असतं की लहान मुलांमध्ये हे होतं का? आता जसं मी आधी सांगितलं, ट्यूमर, लहान मुलांमध्ये कॅन्सर होतो का, हाच प्रश्न त्यांना आधी पडतो. मग सर्जरी, त्यानंतरचे प्रश्न असतात, सर्जरी सेफ असते का, त्याच्यात ॲनेस्थेशिया जे आपण देतो, भूल जे देतो, ते सेफ असतं का, पुढे जाऊन त्याचे काय रिस्क असू शकतात, लहान मुलांना त्याचे पुढे कॉम्प्लिकेशन्स काय होऊ शकतात, किंवा बाळ बरा होईल का, पूर्णपणे ठीक होईल का, ही एकच सर्जरी पुढे तर परत करावी नाही लागणार ना, हे सगळे प्रश्न त्यांचे असतात. आणि ते मी त्यांना व्यवस्थित शांतीने एक्सप्लेन करते. त्यांना सगळे प्रोसिजर्स आमचे जे डिटेलमध्ये एक्सप्लेन करते, ते किती बाळांमध्ये होतं, इन्सिडेंट्स किती कॉमनली आम्ही ते सर्जरीज करतो, हेही एक्सप्लेन करते. खूपदा जे रेअर प्रॉब्लेम्स असतात, जे माझे आधीचे पेशंट्स असतात, त्यांच्या पेरेंट्सबरोबर त्यांचं बोलणं करून देते की हे सर्जरीज होतात आणि बाळ ठीक होतो ह्या सर्जरी केल्यानंतर. अगदीच, हे झालं पालकांचं. पालकांना याबाबत चिंता वाटणं खूप स्वाभाविक आहे. आता मुलांकडे वळूया. मुळातच लहान मुलांना फार प्रश्न पडतात. शस्त्रक्रियेच्या वेळी ते प्रश्न आपल्याला विचारतात का, आणि त्यांची आपण समजूत कशी घालता? ऑफकोर्स आजकालची लहान मुलं खूप स्मार्ट असतात. थोडे जे मोठे असतात, 10 वर्षाचे, 8 वर्षाचे, त्यांचं सोशल मीडिया एक्सपोजर, गुगल, हे सगळीकडे लक्ष असतो, त्यांना माहिती असतं आणि ते डेफिनेटली प्रश्न विचारतात. ते विचारतात की काय होणार आहे, त्याच्यानंतर त्यांना दुखणार का, त्यांना खेळता येईल का, त्यांना क्रिकेट खेळता येईल का, फुटबॉल खेळता येईल का, असे प्रश्न असतात. आणि ते त्यांच्या लँग्वेजमध्ये मी त्यांना एक्सप्लेन करते. जसं एक गोष्ट सांगते किंवा खेळण्यांच्या मदतीने त्यांना एक्सप्लेन करते. जसं फॉर एक्झाम्पल, एक बाळ होता, त्याच्या आईने मला सांगितलेलं त्याला बिल्डिंग ब्लॉक्स खेळायला खूप आवडतं, ते जे JCBचे ट्रक्स आणि असतात. सो त्याला माहिती होतं की सिमेंट काय असतं. तर त्याच्या आईने त्याला सांगितलेलं की त्याच्या पोटात जे छिद्र आहे, अम्बिलिकल हर्निया होतं त्याला, ते आपण बंद करणार आहोत. तर त्यांनी मला विचारलं की का बंद करणार, कसं बंद करणार. तर मी त्याला त्याच्या लँग्वेजमध्ये एक्सप्लेन केलं, कारण की आईने मला सांगितलेलं त्याला हे आवडतं. तर मी त्याला एक्सप्लेन केलं की रस्त्यावर खड्डा असतो तर आपण सिमेंट घालून बंद करतो, तसं तुझ्या पोटात खड्डा आहे, त्याला आपण बंद करणार आहोत टाके घालून. हे ऐकायलाच फार वाईट वाटतंय खरं तर, पण लहान मुलांशी त्यांच्या भाषेतच संवाद साधावा लागत असेल. डॉक्टर, आपण आधी सांगितलं की लहान मुलांवर रोबोटिक सर्जरी अधिक प्रभावी ठरते. मोठ्या माणसांमध्ये जी रोबोटिक सर्जरी केली जाते त्यात आणि लहान मुलांमध्ये सर्जरी केली जाते ही रोबोटिक, त्यात काय फरक असतो? सो रोबॉटिक सर्जरी ही आता जी लेटेस्ट ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे ती आहे. रोबॉटिक सर्जरी मध्ये त्याचे ऑब्वियस फायदे आहेत, जसं ब्लिडिंग कमी होतं, प्रिसिजन असतं. पण लहान मुलांमध्ये आम्हाला हे सगळं करायचं असतं, पण जागा कमी असते. पोटाच्या आतमधली जागा कमी असते. त्यांचे जे अवयव आहेत ते एकदम नाजूक असतात. आपण मोठे मोठे इन्स्ट्रुमेंट, सगळ्यात ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी यूज तर करू शकतो, पण आपला जो रुग्ण आहे त्याची काय गरज आहे,
त्याच्या साईजप्रमाणे, जसं लहान बाळ असेल तर त्याच्या साईजप्रमाणे आम्हाला आमचे शस्त्रक्रियेचे प्लॅन चेंज करावे लागतात. कुठून आतमध्ये इन्स्ट्रुमेंट टाकायचे आहेत, बाळाची काळजी कशी घ्यायची आहे, कारण की रोबॉटिक सर्जरी बोलायला सिम्पल आहे, पण तो रोबोट खूप मोठा असतो आणि बाळ असतात छोटे. तर ते कसं आतमध्ये व्यवस्थित बाळाला काही अजून प्रॉब्लेम नको व्हायला, ॲनेस्थेशिया काय द्यायचा आहे, ते सगळं विचार करून व्यवस्थित प्लॅन करून करावे लागतं. ही रोबोटिक सर्जरी बालरोग रुग्णांसाठी नेमकी कशी फायदेशीर ठरते? प्रामुख्यानं काय फायदे होतात? लहान मुलांचे मेन जे प्रॉब्लेम असतात, जे पिडियाट्रिक सर्जरी आम्ही मेनली करतो आहे ते रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी बोलतो आम्ही. म्हणजे बाय बर्थ ह्यांचे भरपूर अवयव व्यवस्थित बनलेले नसतात. जसं अन्ननळिके आणि श्वासनळिके जुडलेली असते, किंवा किडनीमधून जी नळी खाली लघवीच्या पिशवीला जाते त्याच्यात ब्लॉकेज असतं, किंवा संडासाचे जे पार्ट्स आहेत ते व्यवस्थित बनलेले नसतात, आतडी व्यवस्थित बनलेली नसते. हे सगळे रिकन्स्ट्रक्टिव्ह म्हणजे आम्हाला आतमध्ये जाऊन ते परत बनवायचे आहेत, म्हणजे ते व्यवस्थित काम करतील. जसं पायलोप्लास्टी आहे, हे सगळे आम्ही आतमध्ये जाऊन टाके घालतो. रोबॉट हेल्प करतं ते टाके घालायला. रोबॉटिक सर्जरी म्हणजे असं नाही की रोबॉट सर्जरी करतोय, आम्हीच करतोय, पण ते इन्स्ट्रुमेंट जास्त ॲडव्हान्स असल्यामुळे आतमध्ये ब्लिडिंग कमी होतं. आमचे जे मॅग्निफिकेशन आहे, जे दिसतं आहे आम्हाला ऑर्गन्स त्या रोबॉटमध्ये, ते मोठे होऊन दिसतात. सो ब्लिडिंग कमी होतं, आजूबाजूच्या ऑर्गन्सना इंजरी कमी होते, किंवा बाहेरचे जे छिद्र आहेत ते छोटे असतात, पण त्यांचे मूवमेंट जे आहेत ते पोटाच्या आतमध्ये असतात. तर हे छोटे छोटे छिद्र पण त्यांना नंतर दुखत नाहीत, आणि त्यामुळे लहान मुलं लवकर रिकवर होतात. लहान मुलाला सर्जरीनंतर सगळ्यात मेन प्रॉब्लेम हा पडतो की त्यांना बेडवर झोपायचं नसतं. ते त्रस्त होतात, ते इरिटेट होतात कंटिन्युअसली बेडवर झोपलं तर. त्यांना ट्रीटमेंटमध्ये हे पण आवश्यक आहे की ते लवकर रिकवर होतील आणि लवकर परत त्यांच्या खेळण्यामध्ये किंवा शाळेत व्यवस्थित परत जाऊ शकतील. दॅट इज इम्पॉर्टंट. आणि रोबॉटिक्स जी सर्जरी असते ते ह्याच्यात आम्हाला हेल्प करतं. डॉक्टर, आपण अपोलो रुग्णालयात कार्यरत आहात. या रुग्णालयात बालरोग रुग्णांवर उपचार करणं, शस्त्रक्रिया करणं किती फायदेशीर आहे? अपोलो हॉस्पिटल नवी मुंबई हे एक मल्टी स्पेशालिटी टर्शरी केअर सेंटर बोलतो आम्ही. म्हणजे ह्याच्यात सगळे स्पेशालिटीज आहेत. हे JCI ॲक्रिडेटेड आहे. अपोलोमध्ये आमचं अपोलो चिल्ड्रन्स युनिट ह्याच्यात एक वेगळा पिडियाट्रिक विंग आहे, आणि त्याच्यात आमच्याकडे खूप सारे इन हाऊस सिनियर पिडियाट्रिशियन्स आहेत, इंटेन्सिविस्ट आहेत, निओनेटोलॉजिस्ट, लहान नवजात बाळांचे जे डॉक्टर असतात ते आहेत, रेसिडेंट्स आहेत, आणि सगळे सुपर स्पेशालिटी इन्क्लुडिंग पिडियाट्रिक सर्जरी 24/7 अवेलेबल आहेत. आणि हे सगळे असल्यामुळे आपल्याला एक मल्टीडिसिप्लिनरी अप्रोच देता येतो. जर बाळाला काहीही प्रॉब्लेम असला तर त्याच्यासाठी जे लागणारे सगळे वेगवेगळे स्पेशालिटीचे जे डॉक्टर आहेत ते सगळे अवेलेबल आहेत. आणि आमच्याकडे एक चांगलं NICU युनिट आहे, PICU युनिट आहे. म्हणजे बाळांचे, आता लहान बाळांमध्ये सर्जरी करणं हे कोणतीही सर्जरी असून दे ती मेजरच असते, कारण की लहान बाळ आहे, त्याला ॲनेस्थेशिया देतो आहे, तर त्यांना आम्हाला सर्जरी नंतरची जी रिकव्हरी आहे त्याच्यासाठी बॅकअप लागतो, ICU केअर लागतो, व्हेंटिलेटर कधी कधी लागतो. ते सगळं अवेलेबल आहे आणि एकाच जाग्यावर सगळंच अवेलेबल आहे. डॉक्टर, आपण केवळ भारतातीलच नव्हे तर विविध देशांमधील रुग्णांवर उपचार करता. नेमके कोणकोणत्या देशांमधील लहान मुलं आपल्याकडे उपचारांसाठी त्यांचे पालक घेऊन येतात? अपोलो हॉस्पिटल JCI ॲक्रिडेटेड आहे, म्हणजे इंटरनॅशनल स्टँडर्ड्सप्रमाणे इकडे केअर मिळतो. तर येस, आमच्याकडे भरपूर इंटरनॅशनल पेशंट्स पण येतात. मेनली हे आफ्रिकामधून येतात, केनिया, युगांडा, टांझेनिया, मॉरिशसचे पेशंट येतात, मिडल ईस्टचे पेशंट येतात, इराक, उझबेकिस्तानवरून येतात. भरपूर NRI पेशंट्स पण येतात, जे ॲक्च्युली वेस्टर्न कंट्रीजमध्ये राहतात, पण तिकडे एवढा वेळ लागतो मेडिकल ट्रीटमेंट घ्यायला की ते इंडियामध्ये येऊन ट्रीटमेंट घेऊन परत जातात.
आपण आम्हाला एखाद्या आंतरराष्ट्रीय रुग्णाची माहिती किंवा उदाहरण आम्हाला सांगू शकता का? ओके. मागच्याच महिन्यात हा एक पेशंट आलेला आमच्याकडे. हा 1 वर्षाचा बाळ होता. तो मॉरिशसवरून आलेला. त्याला तिकडे निमोनिया झालेला. निमोनियाची ट्रीटमेंट व्यवस्थित नाही मिळाल्यामुळे त्याला त्याचे लंग्स खराब झाले आणि लंगमधून त्याचं जी हवा होती ती लीक व्हायला लागली. त्यामुळे त्याला चेस्टमध्ये त्याचे ट्यूब्स टाकले होते. तो कंटिन्युअसली 2 महिने बेड रेस्टवर होता. त्याच्या चेस्टमधून 2 ट्यूब्स होते जेकडून हवा लीक होत होती. त्याला ऑक्सिजनची गरज लागत होती आणि त्याचं कंटिन्युअसली हे सगळं असल्यामुळे फीवर, वेट लॉस सगळं होत होतं. हा पेशंट जेव्हा आमच्याकडे आला तेव्हा त्याला आम्ही, जसं आपण डिस्कस केलं, मल्टीडिसिप्लिनरी अप्रोच घेतला. म्हणजे मी तर इन्वॉल्ड होतेच, पण एक पल्मोनॉलॉजिस्ट इन्वॉल्ड होता, इंटेन्सिव्हिस्ट इन्वॉल्ड होता, पिडियाट्रिशियन इन्वॉल्ड होता, फिजिओथेरपिस्ट, डायटिशियन, हे सगळे एकत्र त्याच्यावर आम्ही डिस्कशन केलं, त्याची ट्रीटमेंट चालू केली. त्याच्यावर एकदा त्याचं अँटीबायोटिक्स चालू केल्यावर त्याची मी थोरॅकोस्कोपिक वॅट्स सर्जरी जे बोलतात ती केली. म्हणजे छोट्या छिद्रांद्वारे आम्ही त्याच्या चेस्टमध्ये गेलो. त्याचे जो लंगचा पार्ट खराब झालेला तो पार्ट काढला, लिकेज जो होत होतं ते बंद केलं आणि हाच पेशंट 1 दिवसात व्हेंटिलेटरमधून बाहेर आला. 2 दिवसात त्याचे चेस्टचे ट्यूब निघाले आणि 10 दिवसात वजन वाढवून चालत हसत परत मॉरिशसला गेला. एकंदरीत त्या बाळाला आपण नवजीवनच दिलं. येस. बाळांवर शस्त्रक्रिया करणं अर्थात नाजूक असेल, कारण ती बाळच खूप नाजूक असतात. असं एखादं उदाहरण सांगू शकाल का? सगळ्यात नाजूक सर्जरी जे आम्ही करतो ते आहे नवजात बाळाची सर्जरी. नवजात बाळ कधीकधी जेव्हा बॉर्न होतात तेव्हाच त्यांना सर्जरी लागते. जसं इसोफेजियल अट्रेझिया इसोफेजियल अट्रेझिया म्हणजे काय? जी जेवणाची नळी असते ती व्यवस्थित बनलेली नसते आणि खूपदा ती श्वासाच्या नळीबरोबर जुडलेली असते. ही सर्जरी बाळ बॉर्न झाल्यावर 1-2 दिवसात करावी लागते. का? कारण की तो दूध पिऊ नाही शकत. दूध पिलं तर ते श्वासाच्या नळीत जातं आणि मग चेस्टमध्ये इन्फेक्शन होतं. तर ह्याची आम्ही लवकरात लवकर सर्जरी करतो. त्याची जी जेवणाची नळी आहे त्याला आम्ही जोडतो. त्याची जी श्वासाच्या नळीबरोबर जे त्याचं कनेक्शन आहे त्याला कट करतो आणि बाळाला पूर्ण जेवणाची नळी बनवून त्याला दूध चालू करतो. आणि ही सेम सर्जरी आम्ही पहिलं आपण चेस्ट ओपन करून करायचो, आता आम्ही थोरॅकोस्कोपिक करतो. म्हणजे 5 mm आणि 3 mm 2 कट असतात. दॅट्स इट. डॉक्टर, नवजात बालकांची शस्त्रक्रियेनंतर कशी काळजी घ्यायची असते? सो नवजात बाळ हे जेव्हा बॉर्न होतात त्यांची फिजिओलॉजी वेगळी असते. ते आईच्या आतमध्ये बनलेले असतात आणि ते जस्ट बाहेर आलेले असतात. तर त्यांच्या बॉडीचं जे काम करण्याची वे असतं ते वेगळं असतं आणि त्यांच्यामध्ये आमची जी ट्रीटमेंट असते ती पण वेगळी असते. ते डेलिकेट असतात, ते छोटे असतात. 1 kg, 1.5 kg, 2 kgचे बाळ असतात ज्यांना सर्जरीची गरज लागते. तर त्याच्यात आम्ही जे आमचे सर्जरी करतो ते एकदम डेलिकेट तरीकेने गरज लागली तरच आणि विथ प्रॉपर बॅकअप. NICU, निओनेटोलॉजिस्ट हे खूपच इम्पॉर्टंट लोक असतात ज्याच्यामुळे आमची हे सर्जरी सक्सेस बनतात. डॉक्टर, पीडियाट्रिक सर्जरीमध्ये तज्ज्ञ होण्याचा विचार करणाऱ्या, स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना आपण काय सल्ला द्याल? सो पीडियाट्रिक सर्जरी ही एकदम डेलिकेट आणि पेशन्सवाली ब्रांच आहे. सो जर तुम्हाला पेशन्स आहे, तुम्हाला लहान मुलं आवडतात तरच हे घ्या आणि लक्षात ठेवा की तुम्हाला कंटिन्युअसली काही ना काहीतरी शिकत राहावं लागणार. अगदीच. डॉक्टर, आपण या ठिकाणी उपस्थित राहून आम्हाला एवढं मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी आपले मनापासून आभार व्यक्त करते. प्रेक्षक हो, आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा झी 24 तास.